श्री पुंडलिक विजय ते अध्याय 18. ओम श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वती नमः. ओम नमो श्री राधे राधे. जय जय श्री राधे. तुझं नमो गे वल्लभे कृष्ण सखे अल्ला दिने. तू कृष्ण कन्हैयाची प्रीत. तू स्वयं जगदो ज्योत. चैतन्य माया अरूप कृष्ण रूपी तू. मातू अल्लादी अल्लादीने भक्ती शक्ती. तुझ प्रज्ञा बुद्धियुक्ती चतुर कला संपत्ती कला विलासनी. तू अनंत भाविनी अनंत कल्पकल्पनी. तुझं जाणे ऐसा कोणी नाही की तुझे विना. तू छाया परब्रह्माची जशी प्रीत प्रेम प्रभूची. ज्ञानकला ज्ञानाची अभिन्न रूप. तू कृष्णाची मधुरता. तू कृष्ण स्वरूप स्वतः. चैतन्य विरागई अवतरले का तुझेही गे. आता या अध्यायात रसरूप शब्दात समावून प्रसादित करी गे ग्रंथ हा. तू अनंत भाविनी चतुर्य कला कामिनी. वैभव विलासुनी आत्मदिनी. तू कन्या महाभानुची. रसलीला बरसण्याची. कृष्ण लीलाची रसलीला तू. शुक मुनी वैराग्य मूर्ती. गीता तव लीला कीर्ती. ऋषी मुनी चरणाभुज तिथी लोळती गेमा. तव कृपया बालकावर ठेवी डोई ठेव. तव वरद कर तेने ग्रंथ कास रसाळ परिकर होईल गे गे मा. आता या अध्यायात भक्त कथा करतो कथित. तेने श्रोते प्रमुद होतील पहा. कृष्ण राव गुल्लाने त्याची जाया गीताबाईने. देव पुंडलिकाचे जीवभावाने भक्ती कैसी केली पा. गाव पिंपळगाव मुळशी तालुक्यातील आहे पा. अमरावती जिल्ह्यात जिथे किसनराव गुल्लाने राहत होते बा. परी ते आले अकोल्यात. हॉटेल व्यवसाय झाले रत. हॉटेल धंद्यात बरकत चांगली होती बा. ज्याची जया गीता सुविध विचारे कांता. भावभक्तीच्या मती दुईता. चतुर व्यवहारी संसार खेळीमेळीचा प्रेम होता प्रेमळ दोन जीवाचा. त्या तीन अपत्याचा पडला भर. दोघांचे पाच झाले. संसार आनंदाने चाले. परी पुढे देवयोग निराडे झाले पा. हॉटेल व्यवसाय बसला. मुले गेली मृत्यूपंथाला. दोन संसारी जीवाला दुःख फार झाले. मग किसनराव वैतागले. मित्रासह संत दर्शन गेले. तेव्हा ते संत बदलले. तुम्ही आमचेच होणार. संत सेवा तुम्हा घडेल. संत वास लावेल. सत्कार्य जीवन वेचाल. आता यापुढे संत म्हणे क्यू बेस चाले. क्यू डराबे अलबोले. तेरा जीवन तो हवाले है हमारे आबाद. हॉटेल मालक मन था साला. बडा आया काम कमाने वाला. अरे तुम्हारा रखवाला तो गोरेगावात. किसनराव आश्चर्यचकित झाले. संत बोले ऐकले ना ऐकले. परी त्याच्या लक्षात आले. पहा गाव गोरेगाव. पुढे दोघांचा विचार ठरला. गीताबाई गेली मिडवाईट ट्रेनिंगला अमरावती जिल्ह्याच्या माधवनाला. राहिले वर्ष दोन. या 2 वर्षाच्या काळात किसनराव आले गोरेगावात. राहिले पुंडलिक देवाच्या सेवेत. संत वचन खरे ठरले. पुढे पुंडलिक देव दर्शनाचा योग आला भाग्याचा. किसनरावच्या नशिबाचा आला उदय काढ. एकदा पुंडलिक देव अकोल्यात गेले. देवसिंगी बैस सदनात. तेथे किसनराव पहा औचित वार्ता ऐकता आली. किसनरावाने दर्शन घेतले. श्रीबाबांनी त्यांना निहाळले आणि आपुलेसे केले. बसविले जवळ. भेटा शिवाची पहा झाली पासाची. मग किसनरावाच्या मनाशी फुटली धाव. मग त्याचे सद्गतीत आले. म्हणे ऐसे देव आजच पाहिले. माझे जन्माचे झाले भले. आता पहा नाही सोडणार. पहा या अकोल्यात हिराबाई नामे एक भक्त राहत राजपूतपुऱ्यात. गाई वासरासोबत पहा
श्री बाबांची बंगडी, त्याचे फोटो फोटो बाबाच्या त्यावरी ठेवणे, सांज सकाळी आरती करी पूजा विधान. किसनराव त्याच्या घरी राहिले, जणू पुंडलिक दरबारी पूजा करते श्री बाबाच्या करी. दिवस कंठीसोबत गेले पुढे गोरेगावी आले, दरबारी सेवेकरी झाले. जीवन पुंडलिकाशी वाहिले नाही राहिले आस, मिळवा वाईप प्रशिक्षण गीताबाईचे झाले पूर्ण. नोकरी डोंगरकड्यास जाणं मग तिला लागली. मग पहा एके दिवशी गीताबाई आली गोरेगावशी, किसनरावाला शोधण्याशी गोरेगावाशी. किसनराव गुल्लाने तिला दिसला श्री बाबाच्या सेवेला. समाधानाला पुतळा भक्ती सन्मार्गात तवच ती पाही श्री बाबास. बाबा म्हणती गीताबाईस, दुष्टादुष्ट होता सावकाश. बाबाजवळ बसली श्री बाबा म्हणे, बाईला विश्वास पाहिजे काही, देव भावाचा नाही, कुणाच्या बापाचा हो. बाई म्हणे गुल्हानेला, चला आपल्या घराला. तव गुल्हाने म्हणे, बाईला मी आता नाही येणार. बाई आली दुसऱ्या वेळी, दर्शन घेऊन देवापाशी बसली. म्हणे पुंडलिका अवली, खरे कोण असती बाई पाहुणे संशयी मन. कृष्णरूप तिला दिले दर्शन, मग ती गईवरून नमन चरणास करी. बाईची श्रद्धा बैसली, मूर्ती कृष्णरूपी दिसली. अंतरंगे ओळखे वनमाळी, तो हा देव पुंडलिक. मग गीताबाई पगारातून एक दशमास रक्कम ठेवी कावडून, श्री पुंडलिक देव निधी म्हणून धर्मकार्यास. पहा देवाची लीला कैसी, रक्कम वाढे भले कैसी. वाढ होता जसजशी तशी संकल्प स्फुरे मन. डोंगर कटाळ्यात गीताबाईने सुतिकागृह बांधण्याचे उद्देशाने प्लॉट खरेदी केला तिने. 1970 सालात. मग 1971 साली श्री बाबा विचारले बंधू का सुतिकागृहाला. तो बाबा म्हणे, मंदिराला बांधा ना बुवा तत्वित. पुन्हा 1973च्या गुरुपौर्णिमेला बाई दर्शन करून म्हणे, बाबाला बांधू का मम गृहाला. तव बाबा म्हणती, बांधावे तो मंदिर. तरीही डोंगर कड्यास सुरुवात केली घर बांधण्यास. परी होता बांधकामाचं काम स्थगित केले. मग पुन्हा 6 महिन्याने देवास विचारले गीताबाई. तव बाबा म्हणे, विश्वासाने बांधा ना बुवा मंदिर. श्री बाबा म्हणे, दुर्गादेवीवर तू जा बाई, सत्वर दर्शन घेऊ ये लवकर. म्हणती गीताबाईला. तव पुंडलिक नगरात दुर्गादेवीचे मंदिर नव्हते. बाई मग विचार करी मनात, मंदिर बांधावे दुर्गामातेचे, दुर्गादेवीचे मंदिर पुंडलिक नगरात सुंदर बांधावे म्हणून तत्वर प्रेरणा झाली. मग पण रुपये जवळ 15,000 काम मंदिराचे कशे बाबाचे दर्शन घेता हा विचार आला गीताबाईला. तो बाबा म्हणे, गीताबाईला फिकर नको काही, विश्वास ठेव मम ठाई. बांधकाम करी तत्वर. तव मंदिराचे बांधकाम तत्वर केले. पहा कळसावर देवीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर मंदिर सुंदर शोभले. मग बांधली प्याराराम धर्मशाळा. खर्च रुपये 2 लाख आला. धन वेदिले देवकार्याला, मनही पहा वाहिले. पहा किसनराव गीताबाई, त्याचा भाव श्री पुंडलिकाबाई. तव मनधन अर्पून राही पुंडलिक नगरात. ऐसे हे भक्त पुंडलिकाचे प्रेमळ भक्ती भावनेने त्यांनी आपल्या जीवनाचे केले पास सार्थक. आता पांडुरंग मुंदेकर जयाचे प्रेमभक्तीचे अंतर होते. खरवाडीचे वस्तीकर शिंपीकामं करी अमरावतीला. त्याची पत्नी वारली लवकर. पांडुरंग झाला विधूर. मुलगा एक दिवाकर, त्याचे नावच त्यास नावासारखा. श्री पुंडलिक देवाचे दर्शन घडला. दर्शन भक्तीत मुरले त्याचे मन. मग त्यास श्री बाबा वाचून जीव पहा कठेना. मग पांडुरंग भाऊ गेले नागपूरला. तेथे भेटले देवीदास मंडला आणि रामकृष्ण बाळकृष्ण कडून, जे मूळचे खरवाडीकर. त्यांना सांगितले वृत्तांत ते की गोरेगाव श्रीकृष्ण भगवंत सर्व पुरोहित मनोरथ दर्शन त्याचे करावे तुम्ही. मग मंडळी नागपुराची इनामवाडा कडवी बाजारस वस्तीला. ती पांडुरंग ओळखीचा आला गोरेगावी. त्यांनी दर्शन घेता पुंडलिक प्रभूचे. तव बाबा म्हणे, संत्रे नागपूरचे मधुर आहे तर यासाचे. नागपुरास येतो आम्ही तव देवाच्या नागपूर भेटीच. त्याशी तारीख ठरवण्याची व्यवस्था दर्शन सोहळ्याची केली पहा नागपुरात. मग ठरल्या तारखेला श्री बाबा गेले नागपूरला.
कडवी बाजार इमामवाडा भागाला दिला होता. भव्य मंडप पहा श्री बाबाचे दर्शन सोहळा अति भव्य झाला निराळा. नागपूरच्या भाविक मंडळीला दर्शन झाले. देवदर्शन रात्री शोभा यात्रा अपूर्वती. बाबा रथामध्ये शोभती नाचती पुढे पुढती सुस्वर वाद्य वाजती नाना. झेंडे पताका अतिशोभती. भजनी दिंड्या पुढे चालती. दुद्दीप आरसती. प्रकाश सुंदर शोभायात्रे चाले. राज रस्त्यावरील श्री पुंडलिक प्रभू रथी विराजमान. बाबा धांडे त्यांच्या जवळी बसून वैभव सुख अनुभवी. देव म्हणे तुझ्या सद्गुरूचे कृप पुण्य. बाबा धांडे तुझं लाभले अनन्य. परमभक्तीचे स्तन्य पिऊनी सुखी होई. बाबा धांडे म्हणे काय देवाचे दैव हो जनी. तव देव म्हणे ते घे ध्यानी. खी करणी नृत्य मानवासाठी रे. मिरवणूक चालली रस्त्यानं जन पाहती विस्मयानं. दर्शन घेती भक्तिभावाने श्री पुंडलिक देवाचे. माड्या सज्जावरून पुष्प उधळती भाविक जन. सुवासिनी आरती ओवाळी भक्ती प्रेम अर्पिते असा तो अनन्य सोहळा नागपूर भक्त मंडळीने केला. सेवा अर्पिणे देवाला. दर साल ताट नाना पक्वानाचे टन सुग्रास भोजनाचे. श्री बाबाचे आणती भक्त प्रेमाने. परी बाबा मागती चटणी भाकर. पुढे नागपुराला भक्त मंडळी जण गेले. पहा स्थापन अध्यक्ष प्रथम कडून रामकृष्ण होते. मंडळीचे कडू बाळकृष्ण रामकृष्ण देवीदास बंड तितरे मारे सुदाम रामकृष्ण वानखडे राऊत लक्ष्मण श्री जोशी सदस्य मंडळीचे. पुढे देशमुख शामराव विठ्ठलराव हटवार डाकोरे बबनराव दादिल वारादी भक्त झाले. पहा राऊत वामनराव गाधडे देवराव नाशी गुल्हाने सुजान कृष्णराव महल्ले डांगे उत्तमराव भक्त झाले. पहा गोटे आनंदराव डेलीकर शंकरराव नरवाडे गुलाबराव भक्त श्री बाबाचे बनले. ऐसे भक्त झाले अगणित त्याचे गणित न केल्या जात. तारे जितके आकाशात भक्त प्रेमळ देवाचे नागपूर भक्त मंडळाचे दर्शन सोहळा उत्साहाने केला. पहा अगताने दरवर्षी श्री बाबाला नेऊन तसेच पांडुरंग मुद्देकर अमरावतीचं भक्त मंडळ गेले स्थापन. श्री वसंतराव उघडे ठाकरे मंकाले जाण सदस्य मंडळीचे. लीला बाकरे अध्यक्ष मंडळी भक्त प्रेमाची मूस साची. निर्वेज्य गुरुसेवेची तीत आदर्शता. कल्याणकर बंधू बुटे जाण मोकाशे भाकरे घारड सुजान गवारले. धार्मिल आसटकर सदस्य मंडळाचे. 2 लाख रुपये खर्चून देवाचे मंदिर बांधले. या मंडळीनं मूर्तीची प्रतिष्ठापना करून मुंडलिकनगर जणू निर्मिले. पांडुरंग मुद्देकराचे घर श्री बाबाच्या दरबाराला शोभे सुंदर. नुसका त्याची शोभा मुंदेकर व्यवस्था करी. सर्व अतिथी अभ्याताचा आदर केला. सेवा भक्तीने सुखावी अंतर असा हा मुंदेकर परिवार भक्ती परिकर सोबला. पहा राजनगाव चांदूर तालुक्यात आहे. पहा अमरावती जिल्ह्यात. तेथे ज्ञानदेव मानाजी पाटील राहत जे होते सदन की तयाशी पुंडलिक देवदर्शनाचे सोहळा 12 वर्ष श्री बाबा गावी नेऊन केला. अपार वेचले घनाला. देवाच्या सेवेत श्री बाबा असता त्याचे सदनास. तो म्हणती पहा पाटलास. नोटा तिजोरीच्या पुढास आहेत बा लाखाच्या. तव पुढं फोडून तिजोरीचे अशी जे लक्षात नव्हते कोणाचे. त्यातून पाहे नोटाचे पुडके औचित. तव सर्व आनंदले म्हणती बाबा जाणती सगळे. अर्थदैव निवारले पाटलाचे. पा एकदा ज्ञानदेव पाटलांनी हृदयक्रिया बंद पडली साची. तव रडारड परिवाराची सोबती रटली ग्रामजन. तव पहा अकस्मित ते नेत्र उघडी अगणित. तव सोमवार लोक रडती त्यांना दिसले की तव म्हणती कशास रडता. निर्दुष्य राहिले अनंतरी आता. देव धावता आले तत्वता मला आणले पहा उडून. श्री बाबाचे हे प्राणसंकट निवारले. पुढे पाटील 1 वर्षाने गेले. पहा
भक्त शोभले भले भले ज्ञानदेव पाटील तसेच दिगी तेथील तानाबाई तिची भक्ती श्री ठाया बाबा ठाई देवाला नेऊन दिगी गावा सोहळा करी. अति सुंदर तानाबाई अन्नदानाची कार्यक्रम दरवर्षी करी. प्रेमाने श्री बाबास नेऊन भक्त भावाने उत्सव करी. आनंदाने तानाबाईची भक्ती थोर देव जाणे त्याचे अंतर. प्रेमाचा न कपार काय ती वर्णावी. तसाच राम भाऊ अतकरे जे अमरावतीची वस्ती करे त्याने श्री बाबांच्या अत्यांतरे आमंत्रिले अमरावतीला वलगाव रस्त्यावर बसवण्यास. पुंडलिक नगर भूमिपूजनासाठी प्रभूवर पुंडलिक देव होते पातले. ते सुंदर सोहळा मी प्रत्यक्ष डोळा पाहिला. अतकरेच्या भावाला फुटला पहा अंकुर. आता त्या जागेवर श्री पुंडलिक बाबाचे मंदिर शोभले पहा सुंदर वलगावी रस्त्यावरी. तसेच पुलगावाला रमेश दुबे आहे राहण्याला. त्यांनी तेथे पुंडलिक मूर्तीला बसवले मंदिरात सुंदर. तसेच विहा मांडवा गावात जे पैठणाजवळ औरंगाबाद जवळ ते स्वामी श्रद्धानंद सरोज ते राहत होते की तेथे श्री देवाचे भक्त स्वीकारला होता संन्यासरम. श्री बाबाच्या मंती श्रीराम प्रत्यक्ष अवतारी त्यांनी विवाह मांडण्यास श्री बाबाची तारीख घेतली. खास दर्शन सोहळा सेवा विशेष अर्पिली त्यांनी. मुकुट चांदीचा बनविला. देवाचे डोई भक्तीने घातला. शोभायात्रेचाही सोहळा केला. विशेष की श्री बाबाच्या समाधीनंतर त्यांनी गाठले ओंकारेश्वर. ते नर्मदा काठावर प्राणही आपुला सोडला. नेरपर सोबत अमरावती जिल्ह्यात तेथे बाबाची यात्रा होती भरत. सालाबाद 5 वर्षापर्यंत दर्शन सोहळा तेथे झाला. तेथे मनोहरपंत अलोने भक्त श्री बाबाच्या दयाने सेवा करी एकनिष्ठेने विहीर बांधली पुंडलिक नगरात. तसेच तारणोळी गावात जे आहे यवतमाळ जिल्ह्यात तेथे श्री बाबा होते जात काही वर्ष. तेथे कदम आनंदराव तसेच देशमुख हिम्मतराव आणि मारुती बुवा त्याचा भक्तिभाव होता श्री बाबावरी. तेथे श्री पुंडलिक नावाने विद्यालय काढले गावाने. श्री बाबाचे अमर स्मृतीने उजळले सारे गाव. तसेच कारंजा बहिरम तेथे नाना चौधरी राहत होते. त्यांनी बहिरम यात्रेस तिथे श्री बाबाला आणले. दर साल पुंडलिक बाबा धर्मशाळा बांधली त्यांनी बहिरमला. दर सालाने ती श्री बाबाला भक्तिभाव पायी अर्पिता. कारंजावरून सिरसगाव कसबेला वामनराव मते आणि श्री बाबाला सिरसगावी 2 दिवस वास्तवले होते. श्री पुंडलिक देव पहा आता पराडसिंगा गावात जे आहे नागपूर जिल्ह्यात श्री पुंडलिक देवाचा दर्शन सोहळा येथे संपन्न झाला. सुंदरपा तेथे मिरवणूक काढली भव्य. श्री बाबा रथी शोभती दिव्य. पहा पुढे घडले काय अति अद्भुत. एका पडक्या अंधाऱ्या पडवीत सती अनुसया अवलिया होती राहत. मिरवणूक येता तेथे औचित नारळ श्री बाबांनी फेकला. तो नारळ सती अनुसयाला झेलला. पहा भक्तीने या घटनेपासून लोकश्रद्धेने सतीस भजू लागले. सती अनुसया तेव्हापासून प्रगटली की लोक घेती दर्शन जन येती दूरदूरून दर्शन घेण्या सतीने. नेहा गावाकारांचा तालुक्यात तेथे जनाबाई किरड होती राहत. श्री बाबाच्या मंगळी घरात केले स्थापिन तिने. श्री बाबाने आणून गावाला दर्शन सोहळा संपन्न केला. बाबाचे दर्शन घेणाऱ्या बाबा वाटले कृष्णरूप. तसेच रामटेक तेथे बाळकृष्ण कडू राहत होते. श्री बाबाचे श्री पुंडलिक देवाला आणून तिथे दर्शन सोहळा केला. सुंदर कुनीन परमानंद भगत तसेच ईश्वरचंद घोटे भक्त देवाच्या दर्शनाकार्यात बहुत केले भक्तिभावे. अमरावती जिल्ह्यात वरखेड धाम तेथे परमहंस कडूजी समाधी ग्राम राष्ट्रसंत तुकडोजी ज्याचे शिष्योत्तम पुण्यतिथी करीत तिथे दर पहा ऐसा कार्तिक मासी पुण्यतिथीला श्री पुंडलिक देव गेले वरखेडला. तेथे पुंडलिक मोसात तुकडोजीला इंडियाचा साधू म्हणून बोलवले. राष्ट्रसंत तुकडोजी मांडीवर जाऊन बसले. पुंडलिक प्रभू तेव्हा सर्व करती जय जयकार श्री पुंडलिक महाराज. पहा चंडिकापूर अमरावती जिल्ह्यात जेथे जाजा कुर्मी आहे
त्यांना वरखेडच्या मंदिरात स्फूर्ती झाली. संत संमेलनाची संत संयोजनाची एकूण त्यांनी 15/8/1968 संत संमेलन भरविले. चोंडिकापूरला लोक आले संत दर्शनाला. तेथे दूरदूरून राष्ट्रसंत तुकडोजी अध्यक्ष कार्यक्रमाचे. संत अच्युत उद्घाटनासाचे. प्रभू पुंडलिक देव भाविकाचे दर्शन भीड झाली बपार. प्रत्येक घरी 10 पाहुणे. पिण्याचे पाणी पडले उणे. संत दर्शन उजळली मने. धर्मप्रबोधन झाले बहुत. तेव्हा बाबा धांडे होते शोभितील. श्री सद्गुरू पुंडलिकाच्या सेवेला त्यांनी देवाला नेले धांडे माऊलीला. तेथून आपल्या गावात बाबा धांडेच्या मनात प्रवास असता काळजी बहुत. म्हणे देवा कसे होईल तुझे स्वागत. घरी गरिबीत माझ्या तव देवाने ओळखून म्हणे तू कारण नाही चिंतेचे. सर्व ओझे माझ्या भक्ताचे मी वाहितो मी सर्व काळ. तव नाना धांडेने सदनी श्री बाबादेव राहिले प्रसन्नपणी. संवाद केला रात्रभर जाणून. हर्ष भरविला मनात. पहा बाळकृष्ण बाबा भांडेचे पिता श्रीदेव म्हणती तया कायची करता चिंता. तव पिताश्री म्हणते उद्धाराता. बाबा या घराचा करा. खरे झाले श्री बाबाचे वचन. घराचे बांधकाम झाले पूर्ण. त्यांच्या देहगृहाचेही सार्थक जाण केले पुंडलिक देवाने. जानेवारी 1977 सालात त्यांनी दृष्टांत झाला अद्भुत. पुंडलिक देव आले घाईघाईत. बसले त्याच्या मांडीवर. वरून चढले त्यांच्या देहावर. तू त्यातून पाहते दूरवर. तव त्याचीच शवयात्रा पाहुणी नर आश्चर्यचकित झाले. दृष्टांतानुसार 6 महिन्यात देह टाकीला बाळकृष्ण धांडेने. अशा रीतीने श्री बाबाचे उद्गारीन त्याचे देह. पहा त्याच्या देहावर तेज. मुखावर भाषे ब्रह्मोज. देवाने केले भक्त काज. भक्त उद्धारायचे तसेच त्यांच्या पुत्र पैत्र दिनाकावर कृपा करती पुंडलिक प्रभूवर. वर उतरण्याची वाचा विचार सत्य करतील श्री बाबा. असंख्य भक्तांनी श्री पुंडलिक देवाला नेऊन आपल्या गावाला दर्शन सोहळा संपन्न केल्या मोठ्या भक्तिभावाने. असोये देवाचे दर्शन गावोगावी प्रसन्न झालं. अशक्य ते सर्व वर्णाच्या ग्रंथ विस्तार बहु होईल म्हणून आता पुरतो करून घेतो आटोपते. भक्तवृंद मज उदारमते. क्षमा पहा करतसे इत श्री पुंडलिक बाबा जीवन दर्शन. श्री पुंडलिकानुचर बाबा धांडे निमित्त करून श्री सद्गुरू पुंडलिक बाबा घेतीवर लिहून अष्टोध्याय गोड हा. इत श्री सद्गुरू पुंडलिका अर्पणमस्तु. ओम शांती शांती. ओवी संख्या 153.